सकलगुणमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आपण काल बघितलं, आरिसा प्रतिमुख पाहिले, हे मज मुख दुसरे झाले, पाहत्या नाही ऐसे गमले, दुजे निसी एकले निजमुखी मुख. म्हणजे आयडिया एवढी क्लिअर आहे की आपण आरशामध्ये आपला चेहरा बघितला, आपलं मुख बघितलं, आणि तेव्हा असं झालं का, म्हणजे आपण इन्व्हेस्ट करतो पैसे, मग त्याचं आपल्याला काय येतं, इंटरेस्ट मिळतं, म्हणजे बोनस मिळतात पैसे. आरशात चेहरा पाहिल्यावर असं झालं का, बोनस मिळाला का, आणखीन एक चेहरा, दोन चेहरे निर्माण झाले का आपल्याला, तर नाही. म्हणजे आरशामध्ये प्रतिबिंब पाहिल्यावर पाहणाऱ्याला असा भास निर्माण होतो का कधी, माझ्याजवळ आधी एक चेहरा होता, आता मला दोन झाले, बरं झालं एक्स्ट्रा मिळालं ते, असं तर कधी होत नाही ना, असा भ्रम होत नाही. हे माझं मुख दुसरे झाले असं पाहणाऱ्याला वाटलेलं नाहीये. आपल्याला दोन मुख नाही आहेत हे त्याला क्लिअरली माहिती आहे ना. किंवा आपलं जे मुख आहे असंही त्याला भ्रम होत नाही की आपलं जे चेहरा आहे, आपलं जे मुख आहे
ते आरशामध्ये प्रवेश केलाय त्यांनी असंही त्याला वाटत नाही. बघा, माझा जो चेहरा होता ना, तो तिकडे आरशात एंटर केलाय त्यांनी, असं वाटतं का? तर तेही नाही. इतकी आयडिया क्लिअर असताना आम्हाला भ्रम का होतो? माझ्यात एक चैतन्य आहे, समोरच्या माणसात ते चैतन्य प्रवेश केलंय असं वाटतं का? नाही. म्हणजे समोरच्या माझ्यातही चैतन्य आहे आणि समोरच्या व्यक्तीमध्येही चैतन्य आहे. हा जरी लेसन शिकवला तरी पण भ्रमच होतो. चैतन्य एकच आहे, म्हणजे आम्हाला वाटतं माझ्यातलं जे चैतन्य आहे ते त्या माणसामध्ये एंटर केलेलं आहे दुसऱ्या. एक तर हा भ्रम होतो, नाही तर समोर जे जे काही दिसतंय या विश्वामध्ये ते सगळंच प्रतिबिंब आहे. मग ते प्रतिबिंब पाहताना ते दुसरं कसं दिसतं आपल्याला, की ते 2-2 आहेत, 3-3 आहेत आणि ते खरे आहेत. 2 माणसं आहेत, 3 माणसं आहेत, खूप माणसं आहेत आणि ती खरी आहेत. हे कसं दिसतं? याच्यासाठी आणखीन एक क्लिअर व्हायला एकदम ढोबळ उदाहरण देते मी. म्हणजे किती प्रत्येक गोष्टीला मायेमध्ये आपल्याला खरोखरी आम्ही अनुभवतोय आणि नाही कसं म्हणते तू, असं म्हणाल तुम्ही. खरोखरीच आम्ही अनुभवतोय तर त्याला नाही कसं म्हणायचं, ते कसं ते सांगते. आता समजा मी म्हटलं आत्ता रात्र आहे, अगदी साधी गोष्ट आहे. मी समजा म्हटलं की आत्ता रात्र आहे, बहुधा याच्यावर आक्षेप येणार नाहीत. पण आत्ताच्या आत्ता रश्मी काकू नक्की म्हणतील, अजिबात नाही, आत्ता सकाळ आहे. अहो पण आम्ही अनुभवतोय, तुम्ही नाही कसं म्हणता? त्या म्हणतील, मी पण अनुभवतीये. या विश्वामध्ये हे प्रत्येक गोष्ट ही अशीच आहे. आपण जे अनुभवतो आहोत ते परमतत्वाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे काय आहे, एक गोष्ट एकाला जी वाटते आहे ती दुसऱ्याला वाटत नाही आहे, म्हणजे याचा अर्थ तो आभास आहे. म्हणजे ह्याचा अर्थ, आता तुम्ही म्हणाल, अहो आत्ता रात्र आहे, हा काय आभास आहे का? खरीच रात्र आहे, आम्ही अनुभवत नाही आहे का? थोड्या वेळाने आम्ही झोपणार. रिलेटेड सत्य आहे हे रिलेटेड सत्य आहे. या भागामध्ये पृथ्वीच्या आत्ता सूर्य नाही, या भागाशी सूर्य नाही, या कन्सेप्टशी रिलेटेड इथे रात्र आहे. आणि जिथे सूर्य आहे त्याच्याशी रिलेटेड तिथे दिवस आहे. पण आत्मतत्व किंवा परमतत्व जे आहे त्याला रिलेशन कुठलंही लागत नाही. ते आहे म्हणजे आहे, नाही म्हणजे नाही, असं होत नाही. ते नाही म्हणजे आपण संपलोच. इथली प्रत्येक गोष्ट आहे, आम्ही अनुभवतोय, पण तरीसुद्धा 2-3 गोष्टी आहेत त्याला. ती दिसते आणि ती नष्ट पण होते. त्याच्यानंतर ती आहे, आम्ही अनुभवतोय, पण ती रिलेटेड आहे, कशाशी तरी संबंधित आहे, तोपर्यंतच ती आहे.
नाही तेव्हा नाही आहे ती. असं सत्य तर नाही आहे ना. मग जे आज आहे आणि जे उद्या नाही, अशा परिवर्तनशील गोष्टीला पकडून आमचं जीवन परिवर्तनशील होतं. म्हणजेच त्याला स्थिरता किंवा स्टॅबिलिटी राहत नाही आणि म्हणून फक्त आम्हाला आनंद मिळत नाही. आम्हाला जर स्टॅबिलिटी हवी आहे तर स्टॅबिलिटी देणारा जो परमानंद आहे तो परमतत्वातच आहे. त्याच्यावर आम्हाला कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. बाकी सगळं तुम्ही म्हणाल, घर आहे, दार आहे, कुटुंब आहे, आहे ना, मान्य आहे सगळं. पण मग इतकं सगळं आहे तरीसुद्धा कधी सुखाची आणि कधी दुःखाची वेळ काय येते? त्याचं कारण हे सगळं रिलेटेड आहे आणि रिलेटेड गोष्टी नेहमी बदलत राहतात. मग त्या कधी सुख देतात तर कधी दुःख देतात. त्या दोनच गोष्टी देऊ शकतात, एक तर सुख नाही तर दुःख. आणि म्हणून आपला मुद्दा काय तर आम्ही जे जे पाहतो आहोत ते ते प्रतिबिंब आहे. चेहरा आरशात पाहणाऱ्याला आरशात चेहरा दिसला, एक तर हेही वाटत नाही की वा मला 2-2 चेहरे झाले, एक हा आणि एक तो आरशात दिसणारा, असंही त्याला वाटत नाही. किंवा चेहऱ्यांची संख्या वाढली असंही वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट असंही त्याला वाटत नाही की माझा जो चेहरा आहे तो बघा कसा आरशामध्ये एंटर केलाय त्यांनी, आरशामध्ये त्यांनी प्रवेश केलाय. माझ्या चेहऱ्याने आरशात प्रवेश केलाय असंही त्याला भ्रम होत नाही. त्याच्यामुळे आमचा जो भ्रम आहे तो बेसलेस आहे. त्याच्यावर सारखा विचार करून 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 आपण काय केलं पाहिजे, ते मोडून काढलं पाहिजे. रॉंग कन्सेप्ट आहेत ते. आरिसा द्वैत पाहता दृष्टी न मोडे अद्वैताची गोष्टी, देवी देखता सकळ सृष्टी अद्वैत पुष्टी अभंगू. हा फारच सुंदर आहे की ज्यावेळी आपण आरशात आपलं प्रतिबिंब पाहतो तेव्हा मी एकच आहे. आरशातलं हे प्रतिबिंब आहे, खोटं आहे ते. फक्त मी पाहतोय ते, मी नसेल तर ते नाही आहे. मी आरशासमोरून बाजूला झालो तर ते प्रतिबिंब नाही आहे तिथे. हे आमचा कन्सेप्ट कसा आहे, एकदम पक्का आहे ना. कोणाला असं वेगळं काही वाटत नाही की मी कसं काय 2-2 झाले बरं आरशात बघून, असं तर काही वाटत नाही. म्हणजे अद्वैताची, अद्वैत म्हणजे अद्वैत, दुसरं नाही.
मीही एकटीच आहे ना. समजा मी आहे, माझ्या घरामध्ये मी आहे, तेव्हा मी 2-2 होते का? आता खूप कामं आहेत. आता मी 3 जणांचं रूप घेते आणि 3-3 होते आणि 3 खोल्यातली कामं करते. असं कधी झालंय का? नाही झालं. आरशात प्रतिबिंब पाहिल्यावर हीच गोष्ट आहे नेमकी, की मी 2-2 झाले असं कधी वाटतं का मला? नाही वाटत. तर ठरलं म्हणजे ठरलं, मी एकटीच आहे. प्रतिबिंब हा भास आहे. तरी सुद्धा गंमत म्हणून मी बघते आरशात. प्रॉब्लेम काही नाही आहे त्याचा. हे जितकं पक्क आहे तितकंच पक्क हे असायला पाहिजे. देखता सकळ सृष्टी अद्वैत पुष्टी अभंगू. संपूर्ण ही जी सृष्टी आहे ती आपण पाहत असताना अद्वैताची पुष्टी मिळाली पाहिजे आपल्याला. अरे सगळं चैतन्य आहे, काही नाही दुसरं, माझ्या दृष्टीला दुसरं काही दिसायलाच नको, सगळं चैतन्य आहे. हेही चैतन्य, तेही चैतन्य, वेगवेगळं चैतन्य नाही, सगळं एकच. आरशातलं प्रतिबिंब वेगळं, मी वेगळं नाही. मी आहे म्हणूनच ते, मी आणि ते एकच. त्याच्याप्रमाणे देखता सकळ सृष्टी, संपूर्ण हे विश्वामध्ये आपण पाहत असताना काय झालं पाहिजे? क्षणाक्षणाला अद्वैताची आपली जी पुष्टी आहे, अद्वैताची पुष्टी मिळाली पाहिजे आपल्या विचारांना सतत. म्हणजे अद्वैताचा विचार पक्का पक्का होत गेला पाहिजे. कसा? अभंग. कधीही तो विचार भंग पावणार नाही. आता मध्येच एकदा वाटतंय की हे सगळं मानव वेगवेगळे आहेत. मध्येच एकदा वाटतंय नाही 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 नाही, आत्मतत्व एकच आहे, सगळं एकच आहे. असं भंग नाही पावणार. हे अंडरस्टँडिंग ते अभंग राहील. मग आत्मा जर एकच आहे तर सुख दुःख का? आरशात पाहिलं की प्रतिबिंब भासतं ना. आरसा बहिर्गोल आहे तर वर्तुळाकार असा चेहरा दिसतो गोल गोल. आरसा अंतर्गोल असेल तर असा उभट लुकडा चेहरा दिसतो. आरसा स्वच्छ असेल, साधा असेल तर स्वच्छ आणि जेवढ्याच्या तेवढंच प्रतिबिंब दिसतं. आरसा हलवत राहिला तर आपलं प्रतिबिंब हलत राहतं असं दिसतं. आरशावर धूळ असेल तर आपलं प्रतिबिंब कसं दिसतं? अस्वच्छ दिसतं. या सगळ्या गोष्टींप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये जसे जसे भेद असतील तसं तसं ते बाहेरचं जे आपलंच प्रतिबिंब आहे. आपण कोण आहोत? आपण आहोत परमतत्व. फिक्स आहे हे. आता जीवाचं गाठ सोडून द्या तुम्ही. आपण परमतत्व आहोत आणि सृष्टी ही आपला आरसा आहे. आणि आरशामध्ये प्रतिबिंब कसं दिसणार आहे? आरशामध्ये प्रतिबिंब कसं दिसणार आहे? अंतःकरणावर जर सत्वरजतमाचे लोटच्या लोट असतील तर तसंच ते दिसेल ना. आपण बघितलं, अंतःकरणाशी आपण तादात्म्य पावलो की झालो जीव.
मग आपण अंतःकरणाशी तादात्म्य पावल्यानंतर अंतःकरण, हे बघा, अंतःकरणाशी तादात्म्य पावणं हा दोष नाही, पहिली गोष्ट. पण अंतःकरण शुद्ध करतोय का आपण? रोज पूजा, प्रार्थना, साधना, ध्यान, जप, तप हे सगळं करतोय का? मग अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध असेल तर जरा का होईना सृष्टी चांगली दिसते आपल्याला. अंतःकरण मलिन असेल, रजतम गुण असतील, कन्फ्युजन असेल, गोंधळ असेल, सुखदुःखांशी आपण जोडलेले असू. एक दुःखी जीव विश्वाबद्दल काय विचार करणार? लोक फार वाईट आहेत, वेळ आली तरी मदत नाही करत. एक सुखी जीव, आनंदी जीव काय विचार करेल? नाही नाही, मी फार अडचणीत होतो, लोकांनी मला चांगली मदत केली, लोक खूप चांगले आहेत बरं का जगात. म्हणजे काय? अंतःकरणाप्रमाणे आपण विचार करतो. अंतःकरणाशी तादात्म्य पावायला हरकत नाही, चुकून तो पावलं जातच, पण ते अंतःकरण शुद्ध आहे का ते तरी हवं ना. एक तर क्लिअरच सांगितलं आहे आचार्यांनी की अंतःकरणाशी तादात्म्य पावला की झाला जीव. अंतःकरणाकडे पाठ फिरवली की झाला परमतत्व. हे तर आहेच, पण तरीसुद्धा जर आम्ही परमतत्व आहोत तर सुख दुःख आम्हाला का लाभतं? त्याचं कारण आहे आमची दृष्टी मलिन आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या अंतःकरणाच्या भेदांमुळे आम्हाला हे सगळं सुख आणि दुःख असं भासतं. खरं तर ते काय आहेत? आमच्या जीवनाचे भागच आहेत ते. दिवस खूप छान आहे, रात्र फार वाईट आहे असं कधीच आपण म्हणत नाही. आहे ते आहे, जे समोर आलं आहे तसंच करायचं. रात्र झाली, 10 वाजले, 12 वाजले, झोपायचं. सगळे झोपतात, आपण झोपलो. रात्र झाली म्हणजे काही शेतात काम करण्याची वेळ झाली नाही. मग या गोष्टीला आपण अरे 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 मला काम करायचं होतं आणि काय रात्रच झाली, फारच वाईट आहे, मला दुःख होतं आहे असं तर नाही म्हणत. त्याचप्रमाणे सुखदुःखांचा जीवनात रोल आहे, ते येत राहतात, जात राहतात. पण आमची दृष्टी वाईट आहे म्हणून आम्हाला सुख आणि दुःख आहेत हे जाणवतं. आता आज आम्हाला जाणवतं का की अरे 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 रात्रच झाली, अरेच्या दिवस उगवला, आम्हाला तर झोपायचं होतं, कशाला दिवस उगवला? नाही जाणवत आम्हाला. जे आहे ते आहे, त्यात काही विशेष नाही आहे. तो एक आमच्या जीवनाचा भाग आहे. त्याच्याप्रमाणे सुखदुःख हा आमच्या जीवनाचा भाग आहे. मग सुख आणि दुःख अशा 2 भागात ती आम्हाला का जाणवतात? इथेही परत तेच, अरे आम्ही जर भोगतो आहोत दुःख तर तुम्ही काय म्हणता? भोगायला लागते आम्हाला, तर नाही कसं म्हणता? पुन्हा तेच, भारतात दिवस आहे, अमेरिकेत रात्र आहे. सत्य आहे पण ते रिलेटेड आहे, अंतःकरणाशी रिलेटेड सुख दुःख आहेत. त्याचं जर काहीच बाळगलं नाही, येतं आहे आणि जात आहे, तर सुख हे सुख नाही, दुःख हे दुःख नाही. सुख दुःख पिसे आत्म्यास नसे, हा भास मुळापासोनी भूला. सुख दुःख पिसे म्हणजे काय? एखाद्या वेड्या पिशा माणसाने म्हणावं हे सुख आहे, हे दुःख आहे, तसं आहे ते. हे काय आहे? हे आत्म्याला नसतं. मी जर आत्मा आहे, मी जर परमतत्व आहे, तर हे मला नाही.
हा भास आहे आणि तो मुळापासून तुम्ही काढून टाका. या लागी आत्म्याच्या ठाई सुखदुःखाचा लेश नाही, हे कल्पनेच्या ठाई आभासे नाही जीवत्वे जीवा. म्हणजे आत्म्याच्या ठाई, आत्म्याच्या जागी काय आहे? सुखदुःखाचा लवलेशही नाही आहे. आम्ही आत्मा होऊन राहिलं पाहिजे, म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही. केवळ ही सुख आणि दुःख ही कल्पना आहे. जसं सूर्याचं प्रतिबिंब कशावरही पडलं तरी सूर्यामध्ये काही परिणाम होतो का? सूर्यावर काहीच परिणाम नाही आहे. तसं या जगामध्ये कोणीही तुम्ही बघा, एखादा सुखी माणूस बघा, त्याचं खरं म्हणजे अंतर्बाह्य सुख दुःख काय? कारण असं सुखी कोणीच नाही. त्याचं अंतर्बाह्य सुख दुःख काय आहे हे तुम्हाला माहिती पण नाही, हा भासच आहे तुम्हाला. पण या जगामध्ये सुखी असो, श्रीमंत असो, पुण्यवान आहे, पापी आहे, कोणीही आहे, तरी जर परमतत्वाच्या दृष्टीतून तो पाहत असेल तर त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. सूर्याला काही रात्र आणि दिवसाचा फरक पडतो का मला सांगा? माणसाला पडतो. त्याचं म्हणजे जीवनाचे दैनंदिनी आहे ती बदलते. सूर्याला फरक पडतो का रात्र आणि दिवस? सूर्य कुठेही असो त्याच्याबरोबर कायम दिवसच आहे. कारण सूर्य म्हणजेच प्रकाश, प्रकाश म्हणजेच दिवस. सूर्याला काही फरक पडत नाही. त्याच्याप्रमाणे परमतत्वाला सुख काय आणि दुःख काय काहीही फरक पडत नाही. सुख आणि दुःख दोन्ही घटना परमतत्वाच्या दृष्टीने एकसारख्याच आहेत, कारण ते स्वयं प्रकाशित आहे परमतत्व. त्याला पाप पुण्य किंवा सुखदुःख नाही. सुखदुःखातीत शुद्ध नाही पुण्य पाप संबंध, तो मी केवळ निजबोध सच्चिदानंद स्वरूप. सुख दुःख पाप पुण्य याचा परमतत्वाशी काडीचा संबंध नाही. परमतत्व एकच आहे, पण आपल्याला केवळ अंतःकरण आहे. विशेषतः मन आणि वासना आहेत. मन आणि वासना आहेत आणि त्याचा परिणाम बुद्धीवर पडलेल्या परमतत्वाच्या प्रतिबिंबामध्ये होतो. आणि म्हणून हे वेगवेगळे भास आपल्याला निर्माण व्हायला लागतात. आणि त्यामुळे अंतःकरणाची ही जी उपाधी आहे, आपल्याला अंतःकरणाची उपाधीच आहे ना, त्याच्यामुळे काय आहे, मी जीव आहे. आणि जर मी जीव असीन तर बाकी सगळे सुद्धा वेगवेगळे जीव आहेत असा आपल्याला भास होतो. मनात द्वैत वाढलं म्हणजे मी एक जीव, दुसरा एक जीव, तिसरा एक जीव. आता द्वैत झालं. द्वैत म्हणजे दोन 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 की सगळी द्वैत आली.
सुखदुःख आलं, पापपुण्य आलं, यश अपयश आलं, मान अपमान आला, सगळं आलं. मग आता सगळी मायाच आली. द्वैताचा खेळ संपवायचा असेल तर एकच एक पाहिजे. मी एकच आहे, परमतत्व एकच आहे. बाकी सगळं दिसतंय, ती सगळी प्रतिबिंब आहेत. आत्मत्वी सुखदुःख नाही, तेथे बद्धता कैसी काही. बद्धते विण पाही. बद्ध म्हणजे बांधलेला. कोणत्याही कल्पनेने मी बांधलेला असता कामा नाही. आम्हाला आहे ना प्रत्येक गोष्ट दररोज सकाळी उठल्यावर नाविन्यतेने पाहायची सवय पाहिजे. मोक्ष तोही पै मिथ्या, तेव्हा मोक्षशास्त्र तेही वृथा. काय आहे? कशाच्याच विचाराने मी बांधला जात नाही. कोणत्याच विचाराने. ते असं झालं ना म्हणून तसं झालं, मग हे असं आहे म्हणून तसं आहे, किंवा नाही माझा अनुभव आहे, मला ते जमणारच नाही, किंवा मला जमेल म्हणजे जमेल. कुठल्याही एक पक्क्या विचाराने बांधलं जात नाही. बद्धता नाही. बद्धपणा हा अंतःकरणाचा गुण आहे. आणि शेवटी मग असं सांगितलेलं आहे की मग म्हणजे सगळ्या गोष्टीत शेवटी काय आहे? विवेक वापरायचाच आहे. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर कॉमन सेन्स हा वापरायचाच आहे. म्हणजे काय? तर इथे बद्धता नाही आणि शेवट असा केलाय की अगदी मला मोक्ष पाहिजे. हा विचार सुद्धा मोक्षाला बद्धता आणेल. म्हणजे कोणत्याही एका विचारात आपण बांधले गेलो की आपल्याला मुक्ततेची जी स्थिती हवी आहे त्या स्थितीपासून आपण दुरावतो. आणि म्हणून तो विचार मांडलाय, मोक्ष पाहिजे या विचाराची सुद्धा बद्धता नको, बाइंडिंग नको, तरच मोक्ष मिळू शकेल ना. म्हणजे शेवटी परमेश्वर तुझ्या मनात असेल ते तू कर. मला काहीच विशेष नकोय, पण दुसरंही टोक नको ना. मग यात काय अर्थ आहे? मग कशाला पाहिजे मोक्ष? काहीच नको करायला, मग कशाला ते ध्यान बिन करायचंय? असं दुसरंही नको. म्हणून पहिल्यांदाच सांगितलं की ह्याच्यात विवेक हवा. म्हणजे हा विचार, मोक्ष या विचाराची सुद्धा बद्धता मोक्षप्राप्तीसाठी नको. या विचाराचं लिमिट कुठपर्यंत ठेवायचं आहे ते विवेकाने आपण ठरवलं पाहिजे. कुठल्याही एक्स्ट्रीमला जाणं हा मनाचा गुणधर्म आहे. विकोपाला जाणं, टोकाला जाणं, त्या मनाच्या गुणधर्मामुळेच तर आपण आजपर्यंत अडकलोय. एक्स्ट्रीमला गेल्यामुळेच बद्धता येते. बाइंडिंग असतं कुठल्या तरी विचाराचं, म्हणून आपण एक्स्ट्रीमला पोचतो.
मला कोणत्याही विचाराचं बाइंडिंग नको आहे, हे सतत रिमाइंडर हवं आहे आपल्याला. आता इथे सुद्धा परत आहेच ना कॉमन सेन्स. बाइंडिंग नको आहे म्हणजे संसाराचं सुद्धा बाइंडिंग नको आहे असं नाही आहे. तर ते जे जे लिहिलं आहे कपाळी ते तर केलंच पाहिजे. जे सहज मनाने शक्य आहे ते सहज सगळं चालू ठेवायचं आहे. पण मनाचा जो अतिरेक आहे विचारांचा तो नको. म्हणजे आपण बांधले जात नाही कशामध्ये. बांधले गेलो की ती झाली वासना. आणि मुक्तपणाने केलं तर चिकाटी हवी पण अट्टाहास नको. बारकाव्याने अतिशय उत्तम गोष्टी सांगितल्या आहेत. आणि अशा रीतीने मी कसा नित्योपलब्धी स्वरूपोहम अहम आत्मा. मी कसा परमात्मा आहे, नित्य उपलब्ध आहे मी. मग आता इथे सुद्धा आहेस ना, मग काय मिळवायचं. मी परमात्मा आहेच, मग आता काय मिळवायचं. काय मिळवायचं ते जाणून घ्यायचं आहे आपण की मी परमात्मा आहेच. पण मला कळतंय का, तर ते मला कळलं पाहिजे इथपर्यंत आपण अभ्यास करायचा आहे. ते मला कळलं पाहिजे इथपर्यंत आपण अभ्यास करायचा आहे. ते अजून मला कळत नाही म्हणजे बुद्धीच्या पातळीवर नाही कळायचा प्रश्न. आता मला कळलं आहे म्हणाल तुम्ही, आता केला नाही इतका अभ्यास, आता परमात्मा मी आहे हे मला कळतं आहे. जीव मी नाही आहे हे सुद्धा पाठ झालं आहे चांगलं. पण अनुभव नाही आहे, तो अनुभव आला पाहिजे. हाच बेस धरून पुढे आणखीन आचार्य हा विचार स्पष्ट करतायत. तो आता उद्या पाहूया आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि